राज्यात नुकत्याच 29 महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले। त्यात राज्यातील महापालिकांमध्ये 2869 नगरसेवक निवडून आले। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे 5 ते 7 वर्षांनी रखडलेल्या महापालिका निवडणुका पार पडल्या। पण आता दुसरीकडे त्यांच्या मानधनासाठी महापालिकांवर वार्षिक 40 कोटींचा भार पडणार आहे। सोबतच दर महिन्याला होणाऱ्या सर्वसाधारण सभेसाठी भत्त्यावर वार्षिक 1,37,00,000 खर्चाची भर पडणार आहे। आता 4 वर्षानंतर अनेक महापालिकांनी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्षांसाठी नवीन वाहन खरेदीची देखील तयारी केल्यानं तिजोरीवरही अधिकचा ताण पडणार आहे। आता राज्यात महापालिकेच्या श्रेणीनुसार नगरसेवकांना मानधन दिलं जातं। मुंबई महापालिका अ+ श्रेणीत असल्यानं इथं नगरसेवकांना दरमहा 25,000 रुपये मानधन दिलं जातं। नागपूर, पुणे या अ श्रेणीत आहेत, त्यामुळे इथल्या महापालिकांमध्ये नगरसेवकांना दरमहा 20,000 रुपये मानधन दिलं जातं। तर ठाणे, पिंपरी चिंचवड, नाशिक या महापालिका बी श्रेणीत आहेत, इथं नगरसेवकांना दरमहा 15,000 रुपये मानधन दिलं जातं। आता तुम्ही म्हणाल की मग नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, छत्रपती संभाजीनगर या महापालिकांचं काय? तर या महापालिका क श्रेणीत येतात आणि इथं 10,000 रुपये मानधन दिलं जातं। त्यासोबतच इतर 19 महापालिका ड श्रेणीत येतात आणि त्यातल्या 1,482 नगरसेवकांना दरमहा 7,500 रुपये मानधन निश्चित आहे। या सर्व श्रेणीतील एकूण 2,869 नगरसेवकांच्या मानधनासाठी महापालिकांच्या तिजोरीतून दरमहा 3,34,55,000 रुपये तर वार्षिक 40,14,60,00,000 रुपये दिले जाणार आहेत। याशिवाय नगरसेवकांना दर महिन्याला होणाऱ्या सर्वसाधारण सभेसाठी 400 रुपये भत्ता दिला जातो। एकूण नगरसेवकांच्या भत्त्यांवर महापालिकांना महिन्याला 11,47,600 रुपये तर वार्षिक 1,37,71,000 रुपयांचा खर्च करावा लागणार आहे। याशिवाय महापौरांसह पदाधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वाहनांच्या इंधनावरील खर्च, चालकांच्या वेतनाचाही भार पडणार आहे। प्रत्येक नगरसेवकांना मोबाईल, सिम, त्यांच्या मोबाईलची देयकही महापालिकांना अदा करावी लागणार आहे। आता नवीन वाहन खरेदीमुळे तिजोरीवर किती ताण पडणार आहे पाहूया। महापौरांना राज्यमंत्र्याचा दर्जा असतो, त्यामुळं त्यांना 30 लाख रुपये किमतीचे वाहन खरेदीची मर्यादा आहे। 4 वर्षांपासून निवडणूक झाली नसल्यानं जुनी वाहनं मोडीत निघण्याची शक्यता आहे किंवा महापौरांची वाहनं आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांकडून वापरली जात आहेत। त्यामुळे आता महापौरांसाठी नवीन वाहन खरेदी करण्यात येणार आहे। त्यामुळेच आता 29 महापौरांच्या वाहनासाठी 8,70,00,000 खर्च येणार आहे। याशिवाय उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांसाठी वाहन खरेदीची मर्यादा 12 लाख रुपये आहे। त्यानुसार या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या 58 नवीन वाहनांसाठी 6,96,00,000 खर्च येणार आहे। तर सत्ता पक्षानं कारभार सांभाळताच महापालिकेच्या तिजोरीवर सुरुवातीलाच 15,66,00,000 भार वाढणार आहे। तर मंडळी, या नवीन वाहन खरेदीच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।